माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की वसुधाताई देशमुख यांनी आपल्या कारकिर्दीत सत्ताकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य देत महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी भरीव कार्य केलं। त्यांचं कार्य, अनुभव आणि विचार आजच्या तरुण पिढीसाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी आहेत। हा पुरस्कार त्यांच्या तपोनिष्ठ सेवेची समाजाने घेतलेली दखल असल्याचं त्यांनी नमूद केलंय। यावेळी व्यासपीठावर डॉक्टर अनिल बोंडे, बळवंत वानखडे, जयंत पाटील, यावेळी व्यासपीठावर खासदार डॉक्टर अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखेडे, आमदार जयंत पाटील, आमदार सौ सुलभाताई खोडके, आमदार संजय खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी, माजी मंत्री अनिल देशमुख, विलास इंगोले यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की विदर्भाच्या विकासासाठी वसुधाताईंनी आयुष्यभर केलेलं कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या विचारांची दिशा जाणून घेण्यासाठी लवकरच त्यांची भेट घेणार आहेत। अमरावती व विदर्भाच्या विकासासाठी अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केलाय।